नमस्कार सर्वांना. तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या फ्लेवर सफर या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत बोंबलाचं कालवण. कोकणी पद्धतीचं हे कालवण बनवणार आहोत. त्यासाठी मी मार्केटमधून बोंबील घेतले आहेत. 1 वाटा बोंबील आलं, त्याच्यात भरपूर सारे बोंबील मिळालेत मला. चांगले आहेत बोंबील. आता ते मी साफ करून घेते आहे. आतलं सगळं घाण काढून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला तसे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. काही जण लांब ठेवतात, पण मी छोटे तुकडे करून घेतलेत. आता आपल्याला कालवणासाठी वाटण लागणार आहे. तर वाटणासाठी आपल्याला ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, हळद टाकले आपण. थोडं जिरं टाकूया. आता ह्याच्यात आपण थोडीशी राई टाकणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला कांदा एक मोठा कांदा आणि 1 टोमॅटो ॲड करणार आणि ते सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आपण एक थोडंसं धणे पण ॲड करतोय. चिंच ॲड करायची. असे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहेत. आता मी ह्याच्यामध्ये 1 टोमॅटो घेते आणि 1 कांदा कापून घेतलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं पातळ पेस्ट करून घ्यायचे. असं आपलं तयार झालेलं आहे कालवणासाठी लागणारं वाटण. तुम्ही इथे बघू शकता आपलं वाटण कसं पातळ करून घेतलं आहे आपण. थोडं थोडं पाणी टाकून आपण एकदा परत हे मिक्सरला लावून घेऊया, म्हणजे छान असं ग्राइंड होईल. वाव, मस्त झालं हे बघा. असं एकदम पातळ वाटून घेतलेलं आहे आपण. परत एकदा मी मिक्सरला लावून घेते कारण की थोडंसं जाडसर वाटते मला. तर मी परत एकदा मिक्सर फिरवून घेते. असं 2दा-3दा मी मिक्सर लावलं. आता हे आपलं वाटण रेडी झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. मी हे वाटण ग्रीनच ठेवलं आहे कारण की आम्हाला कालवण ग्रीन पद्धतीनेच बनवायचं आहे. त्याच्यामुळे मी काश्मीरी मिरची इथे वापरली नाही आहे. चला आता आपण बनवूया कालवण. इथे मी आता टोप तापत ठेवते. आता आपलं टोप तापलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. 4 चम्मच आपलं इथे तेल टाकतोय. तेल आता आपण इथे तापवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग टाकलंय आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता असा एकदम जसं की आजी लोक एकदम चुरगळून कढीपत्ता टाकतात कारण की त्याने टेस्ट चांगली येते. आता आपला कढीपत्ता पण टाकून झालाय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण ॲड करायचं आहे. मस्त तेलामध्ये वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे. तुम्ही ते बघू शकता हळूहळू आता तेल सुटायला लागलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जसं तुम्हाला हवं आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता, पातळ घट्ट. आता मी इथे थोडं भातावरती पाहिजे म्हणून मी इथे थोडं पाणी जास्तच ॲड केलं आहे. पातळ ठेवलं आहे कालवण. आता ह्याला आपण एक उकळी काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला बोंबील सोडायचे. मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर आता आपल्याला ह्याच्यात बोंबील टाकायचे. एक एक करून आपण आता बोंबील सोडून घेतोय. चांगली उकळी आली आहे आणि मस्त वास पण आलाय. आता उकळी आपली आलेली आहे कालवणाला आणि आता थोडंसं आपण हलवून घेऊया. जास्त बोंबील एकदा टाकल्याच्या नंतर ना आपल्याला जास्त हलवायचं नाही आहे कालवण, नाहीतर मग ते बोंबील फुटतील. असे अख्खे राहिले पाहिजेत बोंबील. अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे कोकणी स्टाईल बोंबलाचं कालवण. मला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या फ्लेवर सफर या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया आपण अशीच एका नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.